तर वेलकम टू माय ड्रीम किचन। तर हे आहे माझं सुंदर असं युरोपियन स्टाईलचं किचन। तर आत या तुम्ही सगळ्यांनी। तर बघा एंट्री केल्या गेल्याच ही एक वॉल मिळते जी खूप अशी प्लेन आहे आणि हा बीम आहे, त्यामुळे इथे आपण काही नाही करू शकत, तर आपण नंतर काहीतरी शेल्फ वगैरे करू शकतो। आणि ही एक जागा आहे जी फ्रीज साठी दिलेली आहे आणि हे आहे कबोर्ड। तर तुम्ही बघू शकताय हे पूर्ण असं युरोपियन स्टाईलचं किचन आहे आणि इथे माझी सगळी ग्रोसरी असणार आहे आणि हे सगळं सॉफ्ट क्लोज आहे, तर असं बंद केलं की आवाज न होता व्यवस्थित बंद होणार आहे। आणि हे संपूर्ण किचन ॲक्रेलिक मध्ये बनवलेलं आहे। तर हे जे आहे ना ओट्याच्या वरती, तर मी ठरवलंय की इकडे चहा साखर किंवा कॉफी असे जे पटापट लागतात गोष्टी त्या मी इथे ठेवणार आहे। तर इतके दिवस फक्त बोलत होतो, विचार करत होतो वस्तू घेताना असं घेऊ तसं घेऊ, आता खरोखर किचन सजवण्याची वेळ झाली आहे। आणि इथे चिमणी येणार आहे, तर अजून आम्ही घेतली नाहीये। इथे गॅस येईल आणि इथे चिमणी येईल, तर चिमणीला पण एक कॅबिनेट दिलं त्यांनी आणि इथे वरती एक पॉइंट काढलाय। तुम्ही अजून पुढे या थोडस। त्यानंतर मी अजून एक हे कपाट आहे, इथे मी सगळ्या डाळी किंवा जे पटापट लागतं आपल्याला रोज लागणाऱ्या गोष्टी तर त्या मी इथे ठेवणार आहे। आणि बाकीचं बरंच असतं, कडधान्य असेल किंवा ज्या काही गोष्टी भिजत घालायच्या तर त्या इथे असतील, कारण किचनमध्ये भरपूर सामान असतं आणि ज्या खूप कधी लागतात काही गोष्टी तर त्या मी वरती ठेवणार आहे। तर वरती पण मोठे मोठे 3 कॅबिनेट्स आलेत आणि इथे त्यांनी मला एक पॉइंट पण दिला आहे की तुम्ही इथे ओटीजी सुद्धा ठेवू शकता। एक पॉइंट आहे इथे, तर काही असेल तर ते पण तुम्ही इथे करू शकता। तर असं हे या साईडचं किचन आहे आणि इथे ना सिंक होतं। मी माझं मागचं पण किचन वापरलं, माझं सेम किचन होतं जे माझं रेंटेड होम आहे, तर मला खूप कमी जागा मिळायची, व्हिडिओ करायचे असायचे इथपर्यंत गॅस असायचा एवढीच जागा मिळायची आणि इथे सिंक होतं। तर मग मला ना व्हिडिओसाठी खूप प्रॉब्लेम व्हायचा, म्हणून मग मी काय केलं, हे पूर्ण कडप्पा केला, कडप्पा केला। आणि माझी जी गॅलरी होती इथे माझी एक विंडो होती, मोठी फ्रेंच विंडो होती, तर मी ती काढली आणि ती विंडो मी पुढे गॅलरीत शिफ्ट केली। सेम विंडो आहे, थोडी कट करावी लागली आणि मी गॅलरीमध्ये म्हणजे मला मोठं किचन मिळालं आणि या बाजूला मग मी सिंक केलं। हे थोडं क्लिनिंग वगैरे व्हायची बाकी आहे। इकडे माझं ॲक्वागार्ड येईल आणि इकडे काही ज्या गोष्टी लागतील, आणि हे मी क्लोज नाही केलं एवढे पाईप्स वगैरे, कारण कधी फ्युचरमध्ये काही करायचं राहिलं तर काढावं लागेल, म्हणून मग मी हे असंच ठेवलं। तर आपण पुढे काहीतरी करू शकतो त्याच्यावर। आणि या बाजूला पण माझं एक कॅबिनेट होतं, तर इथे जागा मिळत होती पण काय करायचं तर माझं जे पूर्वीचं कपाट होतं ना त्याचा एक पार्ट मी इथे लावलाय आणि तो खूप छान बसलाय। तर इकडे काही ज्या गोष्टी असतात ना न लागणाऱ्या त्या मी इथे ठेवू शकते आणि असं ते आहे। तर बिस्किटांचे डबे वगैरे ज्या गोष्टी असतील त्या मी इथे ठेवेल। तर असं झालेलं आहे माझं किचन आणि ह्या बाजूने तितकी हवा येते, म्हणजे जेव्हा तुम्ही भांडी घासणार किंवा किचन मध्ये स्वयंपाक करणार, इतकी मी खूप टॉपला आहे मुंबईतल्या आणि निसर्गही इतका सुंदर दिसेल ना, मी पुढे तुम्हाला काही व्हिडिओज मध्ये दाखवेलच, पण थोडीशी झलक तुम्ही बघून घ्या। निसर्ग खूप सुंदर दिसतोय इकडनं आणि मुंबईतल्या हाय राईज सोसायटीज या सगळ्या दिसतात। तर आता आपण या बाजूला येऊया। तर ओट्याची 2 बाजू पॅरलल प्लॅटफॉर्म्स आहे मला। तर ओट्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा माझं सेम युरोपियन टाईप किचन आहे आणि इकडे त्यांनी एक मला बोर्ड दिलाय, मिक्सर, ज्युसर, मला जे काही यूज करायचं मी इथे फक्त मिक्सर आणि माझी केटल एवढंच ठेवणार आहे। आणि हे जी ओपन शेल्फ आहे इथे काही डेकोरेटिव्ह पीसेस मी ठेवणार आहे आणि खूप क्लिअर, खूप छान वाटतंय। तर ही पण मी क्लिअर ग्लास घेतलीये आणि खालीवर दोन्हीकडे लाइटिंग आहे। तर हे बघा, हे असे शेल्फ आहेत। तर इथे माझ्या सगळी जी क्रॉकरी आहे इतक्या दिवसांपासून साठवलेली छान छान वस्तू घेतलेल्या त्या सगळ्या इथे अरेंज होणार आहेत
आणि ना असं असायचं की काही पण नवीन गोष्ट असेल, म्हणजे मला लग्नात आलेल्या सुद्धा छान छान गोष्टी होत्या त्या मी विचार केला आपलं घर झाल्यावर मग इथे ठेवू तिथे. तर काही काही पॅकिंग मी आत्ता उघडणार आहे, अशा सुद्धा गोष्टी आहेत. तर तुम्हाला कळेलच पुढच्या व्हिडिओज मध्ये. आणि इकडे पण सेम कॅबिनेट आहे. तर माझं भरपूर क्रॉकरी जी आहे ती इथे येणार आहे आणि खूप छान असं किचन होईल आपलं. तर सॉफ्ट क्लोज आहे, त्यांनी सांगितलं सोडून द्या, प्रत्येक वेळी प्रेस करू नका, त्याच्याने हायड्रोलिक जे आहे ते खराब होऊ शकतं. तर असं सगळं आहे. ह्याच्यानंतर खाली पण ट्रॉलीज आहेत. तर खालच्या ज्या ट्रॉलीज आहेत ना तर मी मोठ्या मोठ्या केल्यात, पॅन वगैरे ठेवायला. याच्या खालची पण ट्रॉली खूप मोठी आहे. तर काही डबे वगैरे असतात, कुकर. आणि एक जे आहे ते मी माझ्या पितळी भांड्यांचं ठेवणार आहे, एक सगळी पितळी भांडी ठेवणार आहे. आणि यामध्ये मी माझे मिक्सरची भांडी, परत माझं फूड प्रोसेसरचं जे आहे ज्युसर वगैरे ते इथे ठेवणार आहे. आणि वरती मग कांदे, बटाटे, लसूण किंवा फ्रुट्स पण ठेवू शकता तुम्ही, तर त्यासाठी दिलेलं आहे. असं सुंदरसं किचन. याही बाजूला या. तर इकडे आहे एक सिलेंडरसाठी जागा आहे. सिलेंडर, माझा पिठाचा डबा वगैरे असं. सरळ श्रीजू सरळ आपण किचन दाखवू. आणि हे जे आहे ना हे मसाला पुल आउट म्हणतात याला, तर आपण ते ठेवूया. आणि इकडे वाट्या, चमचे, ताट. तिकडे पण एक शेल्फ आहे तर तिथे सगळं येईल. तर असं काहीसं आहे माझं किचन. थोडंसं काम बाकी आहे मला, इकडे कलरिंग वगैरे करायचं, थोडं खाली थोडं टाईल्सचं काम आहे. तर असं सगळं माझं किचन आहे. आणि हे याच किचन मधले आता खूप सारे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. माझ्या लुकवर अजिबात जाऊ नका, असंख्य कामं केली आहेत मी, त्यामुळे तयार व्हायला वगैरे अजिबातच वेळ नाही. आणि ठीक आहे, माझं ड्रीम किचन झालेलं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.